सांगली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार। 61 जिल्हा परिषद गटासाठी 211 आणि 122 पंचायत समिती गटासाठी 327 उमेदवार रिंगणात आहेत। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी 18,18,742 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। या मतदान प्रक्रियेसाठी 2039 मतदान केंद्र आणि 9,000 कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेत। निवडणुकीच्या निमित्ताने अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली। तर दरम्यान येथील आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी संजय देसाई यांनी। मिनी मंत्र्यासाठी आज सांगली जिल्ह्यामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे। तब्बल सांगली जिल्ह्यामध्ये 61 जागांसाठी 211 उमेदवार रिंगणात उभारलेले आहेत, तर पंचायत समितीसाठी 122 जागांसाठी 340 उमेदवार रिंगणात उभारलेले आहेत। उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज मतदान यंत्रामध्ये बंद होणार आहे। अनेक ठिकाणी काट्याची लढती होत आहेत, काही ठिकाणी क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता आहे, फोडाफोडीला उतू येण्याची शक्यता आहे। भाजपसाठी ही वर्चस्वाची तर काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेनेसाठी ही अस्तित्वाची लढाई मानली जाते। अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीच्या पणाला लागली आहे। जिल्हा प्रशासनाने महत्त्वाची जय्यत तयारी केलेली आहे। मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज झालेलं आहे। पोलीस बंदोबस्त मोठा तैनात करण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन सुजितसह संजय देसाई, लोकशाही मराठी, साखराळे, सांगली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।